केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातमी। लोकसहभागातून उभे राहिलेले साने गुरुजी विश्वास रुग्णालय समाजासाठी दीपस्तंभ। साने गुरुजी मल्टी स्पेशालिटी विश्वास रुग्णालयाचे शानदार लोकार्पण। मेधा पाटकर, डॉक्टर तात्याराव लहाने, पद्मश्री डॉक्टर अभय बंग यांची प्रमुख उपस्थिती। किनवट लोकसहभागाच्या बळावर साकारलेले साने गुरुजी इमर्जन्सी अँड मल्टीस्पेशालिटी विश्वास रुग्णालय हे केवळ आरोग्यसेवेचे केंद्र नसून सामाजिक बांधिलकीचा दीपस्तंभ आहे, असे कौतुक करीत समाजसेविका मेधा पाटकर, डॉक्टर तात्याराव लहाने आणि पद्मश्री डॉक्टर अभय बंग यांनी आरोग्य क्षेत्रातील प्रश्न आणि प्रकल्पांची गरज नमूद केली। लोकार्पण सोहळ्याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक, उद्योजक मदनलाल बलदोटा, डॉक्टर योगेंद्र वरडकर, नगराध्यक्षा सुजाता इंद्रलवार, डॉक्टर शुभांगी अहंकारी, सरपंच ईश्वर आरके, एमआयडीसीचे कोठारे, आनंदवनचे विश्वास सुधाकर कडू, सुहाना मसालेचे गिरीश क्षीरसागर, व्यंकटेश जोशी यांची उपस्थिती होती। कोठारी ग्रामपंचायत परिसरातील एमआयडीसी क्षेत्रात उभारण्यात आलेल्या साने गुरुजी विश्वास रुग्णालयाच्या इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी बोलताना मेधा पाटकर म्हणाल्या की डॉक्टर अशोक बेलखोडे यांच्या कार्यामागे बाबा आमटे यांची प्रेरणा आहे। सर्वसामान्य, श्रमिक आणि वंचित घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याची ही वाटचाल प्रेरणादायी आहे। उत्तम आरोग्य ही मानवी जीवनाची मूलभूत गरज असून साने गुरुजी रुग्णालयाची योग्य निगा राखली जावी आणि विविध उपचार पद्धती येथे उपलब्ध व्हाव्यात। यावेळी त्यांनी श्रमिकांवरील अन्याय, वाढते प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग सारख्या प्रश्नांवरही सरकारी यंत्रणांची जबाबदारी अधोरेखित केली। यानंतर बोलताना डॉक्टर तात्याराव लहाने म्हणाले की माझ्या आयुष्यातील गंभीर आजारपणानंतर मला आईमुळे नवसंजीवनी मिळाली। त्या घटनेनंतर माझ्या जीवनाचा प्रवास सेवा आणि संवेदनशीलतेकडे वळला। डॉक्टर विकास आमटे यांच्या सहवासातून आरोग्यसेवेला वाहून घेण्याची दिशा मिळाली। त्याच परंपरेत डॉक्टर अशोक बेलखोडे निष्ठेने कार्यरत असून ते अत्यंत ध्येयवादी आहेत। त्यांच्या चिकाटीतून भविष्यात मोठे आरोग्यकार्य उभे राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। यावेळी त्यांनी मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवरही भाष्य केले। पद्मश्री डॉक्टर अभय बंग यांनी आपल्या भाषणात सांगितले की लोकसहभागातून उभारलेले साने गुरुजी विश्वास रुग्णालय हे आदिवासी व दुर्लक्षित समाजासाठी आरोग्यसेवेतील नवा मापदंड ठरेल। दरवाजा नसलेले रुग्णालय ही संकल्पना डॉक्टर अशोक बेलखोडे यांनी प्रभावीपणे राबवली असून याचा अर्थ आरोग्यसेवा सर्वसामान्यांसाठी सुलभ आणि परवडणारी असावी, असा आहे। यापूर्वी उपचारांसाठी 150 किलोमीटरपर्यंत प्रवास करावा लागत होता, मात्र आता ही सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे। गेल्या 3 दशकांपासून डॉक्टर बेलखोडे वाडी, तांडे आणि पाड्यांमध्ये जाऊन आरोग्यसेवा देत असल्याचेही त्यांनी नमूद केले। मागास भागात विश्वास रुग्णालयांची नितांत गरज असून या प्रकल्पातून ती पूर्ण झाल्याचे डॉक्टर बंग म्हणाले। प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी हा लोकार्पण सोहळा अविस्मरणीय असल्याचे सांगत, इतक्या मान्यवरांची उपस्थिती ही डॉक्टर अशोक बेलखोडे यांच्या कार्याची पोचपावती असल्याचे नमूद केले। त्यांच्या सेवाकार्याला अखंड गती लाभो, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली। प्रास्ताविक माधव बावगे यांनी केले। अध्यक्षीय मनोगतात डॉक्टर अशोक बेलखोडे भावनिक होत म्हणाले की आमचे संपूर्ण आयुष्य बाबामय झाले आहे। बाबा आमटे आणि बाबा आढाव यांचा सहवास आम्हाला जीवनाची दिशा देणारा ठरला। प्रकल्पाच्या उभारणीसाठी अनेकांचे हात लागले, संस्था, व्यक्ती यांची मदत झाली। देशभरातील लोकांनी, दानशूरांनी हात पुढे केले आणि किनवटसाठी सुविधा उपलब्ध केली आहे। आता किनवटकरांची जबाबदारी आहे की हा प्रकल्प योग्यरित्या पुढे जावा, त्यासाठी मला सर्वांचे सहकार्य मिळत आहे। सूत्रसंचालन डॉक्टर शारदा कदम व संदीप काळे यांनी केले, तर आभार धर्मराज हल्लाळे यांनी मानले। दरम्यान संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक बेलखोडे यांनी सांगितले की रुग्णालयाच्या नव्या इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला असून 26 जानेवारी 2026 पासून या अत्याधुनिक इमारतीत रुग्णसेवेला औपचारिक परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, पुढील ग्रुपवर शेअर करा।